सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष शहराध्यक्ष सतीश बुजुर्गे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत सांगितले की राष्ट्रीय समाज पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढवणार आहे। पत्रकारांशी बोलताना शहराध्यक्ष सतीश बुजुर्गे व उमेदवारांनी सांगितले की संबंधित प्रभागातील रस्त्यांची दुरावस्था, ड्रेनेजची समस्या, पथदिव्यांचा अभाव यासारख्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्यात येणार असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील। सोलापूर महानगरपालिका 2025 ते 26 फॉर्म 96 मध्ये आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने 4 उमेदवारांचा अर्ज भरला होता। त्यातला एक अवैध ठरला व 3 वैध ठरले। वैध ठरलेल्यामध्ये प्रभाग क्रमांक 7B महिला आघाडी श्रीमती मनीषा भोसले यांचा फॉर्म वैध ठरलेला आहे व आमचे दुसरे प्रभाग क्रमांक 24 ओपन प्रसन्न दिवाकर म्हणजे विकी दिवाकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ते उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष होते। त्यांनी आज आम्ही या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं त्यांचाही फॉर्म आज वैध झालेला आहे व आमचे तिसरे उमेदवार आहेत ते प्रभाकर देवेंद्र बाबुराव लोंढे यांचा फॉर्म वैध ठरलेला आहे। ते प्रभाग क्रमांक 24 राष्ट्रीय समाज पक्षाचे 4 उमेदवार आहेत आणि येणाऱ्या महानगरपालिकेत आम्ही जनतेला आपल्या महानगरपालिकेची स्वच्छता आणि पाण्याची समस्या जी आपल्या उजनीकरणामध्ये पाण्याचे 8 दिवसाला जे समस्या आहेत त्या संदर्भात महिलांच्या समस्या आहेत किंवा आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष प्रथम प्राधान्य काम करणे। राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार पुढील प्रमाणे आहेत। प्रभाग क्रमांक 7B महिला राखीव मनीषा भोसले, प्रभाग क्रमांक 24D खुला संपन्ना चंद्रकांत दिवाकर, प्रभाग क्रमांक 4D खुला देवेंद्र बाबुराव लोंढे। यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।